नमस्कार पालकांच्या प्रिय पुत्रांनो आणि आमच्या विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरएस एज्युकेशनच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती, जिथे की जगताप सर म्हणजे मी तुमच्यासाठी खास भन्नाट जबरदस्त अशा ट्रिक घेऊन येत असतो. आजही तुमच्यासाठी ट्रिक घेऊन आलेला आहे. ती कोणती? स्क्वेअरची. आणि जर पाठीमागे तुम्ही जर पाहिले नसतील व्हिडिओ तर पहा, कारण की खूप छान छान अशा ट्रिक शिकवलेल्या आहेत. पाड्याची ट्रिक शिकवलेली नसल समजली तर त्याच्यानंतर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे, पाहून घ्या युट्यूब चॅनलला, नाही तर इंस्टावरही भरपूर आहेत. चला तर आजच्या ह्या ट्रिकला सुरुवात करूयात जास्त टाइमपास न करता, कारण मला माहिती आहे तुम्ही आलात म्हणजे ट्रिक समजून घेणारच आहेत. ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे, जे प्रॅक्टिस करतायत ते कमेंटमध्ये उत्तर पाठवतायत, बाकीचे फक्त आणि फक्त काय करतायत? स्क्रोलिंग करतायत. तर काळजी नको, चला मी आहे. विद्यार्थी मित्रा भाऊ घाबरू नको, जगताप सर आहेत. चल ट्रिक शिकून घे. बघ मी काय करतो. 4 गुणिले 4 16. मग 16चं काय लिहिणार मी? 6 लिहिणार है की नाही? 4 चौक 16, 16चा 6, हातचा आला 1. मग आता पुढे काय करायचंय? तर 5 गुणिले 4 4 गुणिले 5 असं खा, नाही तर असं खा, नाही तर कसंही खा, पण उत्तर काय येतं? तर 20 येतं. बरोबर आहे. मग 20 गुणिले 2 बरोबर 40, म्हणजे दुप्पट. या 20ची दुप्पट, म्हणजे कोणतीही संख्या दुप्पट करायची झाली तर काय करायचं? त्या संख्येला गुणिले 2 म्हणजे ती दुप्पट 40. मग आता हे 40 अधिक हा हातचा आलेला 1 बरोबर काय होतं? 41. मग या 41 मधला इथं काय मांडणार मी? 1 मांडणार. ठीक आहे. मग परत काय उरलं? तर 4 उरले. मग आता काय करायचं? लक्ष ठेवू की 5चा वर्ग काढायचा आहे, आणि तुम्हाला ऍटलिस्ट 10 पर्यंत तरी वर्ग येतच असणार, मला माहिती आहे. तर बघा 5चा वर्ग काय आहे? तर ते आहे 25. मग प्लस केलं, अधिक केलं, 25 मध्ये 4 मिसळले, किती झाले? 29. मग हे तुझं निघालं उत्तर. चल कमेंट करून सांग जर ट्रिक आवडली असेल तर. ठीक आहे. 29 16 आलं लक्षात. आता पाहूयात पुढं काय आहे? तर पुढं आपल्याकडे ट्रिक कोणती आहे? हीच ट्रिक आहे. ठीक आहे, जादू बिदू काय नाही, ट्रिक आहे. चला 99 गुणिले 2. 9 9 81 ला एकाचा हातचे आले 8. परत काय केलं? ह्या दोन्हीचा गुणाकार केला. 9 गुणिले 9 9 9 81, परत 81 आले. पण 81चं काय करायचं आपल्याला? सॉरी 81चं काय करायचं? तर 81ची दुप्पट करायची. किती होते मग दुप्पट? बे 8 दोन्ही 16, 162. काय आलेलं? 162 आलेलं आहे. ठीक आहे. मग आता 162 अधिक 8 कसे करायचे? समजा उदाहरणार्थ तिथे 8 मांडले. 8 आणि 2 10, 10 6 0, हा चाले 1, 6 आणि 1 7, आणि हा 1 170. मग 170 पैकी मी इथं काय लिहिणार? तर 0 लिहिणार. का? कारण एकक स्थानची संख्या. ठीक आहे. परत काय करणार? हे 17 आले. पण आता काय करायचंय? तर या 9चा वर्ग काढायचा. 9चा वर्ग काय? 81. मग 81 अधिक 17 बरोबर किती होतात? तर हे 8 आणि हे 9, 98. हे निघालं उत्तर. ट्रिक समजत असेल तर व्हिडिओला लाईक कर मित्रा. काय खूप मेहनत करून ट्रिक शोधून आणतो मी तुझ्यासाठी, आणि खूप वर्ष झाली याची प्रॅक्टिसही करतोय. त्यामुळं काळजी करायची नाही. चुकणार तर नाही, पण चुकलं तर तुम्ही कमेंट करून सांगा, कारण माणूस हा चुकीचा पुतळा, चुकू शकतो. मी माणूसच आहे. चला तर आता उत्तर हे पाहिलं. आता आपल्याला काय करायचंय? आता 66चा वर्ग काढायचा. बघा याच पद्धतीनं शांत बसा. ठीक आहे. आणि ट्रिक लक्षात ठेवून घ्या. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट, है की नाही? परफेक्ट व्हाल. चला 6 6 36. 36चं काय? 6. ठीक आहे. हातचे आले 3. ओके. मग आता काय करायचे आपल्याला? 6 गुणिले 6 6 6 36. 36चे दुप्पट किती होते? बरोबर 72 होते. बघा क्रॉस चेक करून पहा. मग आता 72 अधिक 3 बरोबर किती होतात? तर 75 होतात. मग हे 75 लिहायचे का? तर नाही, हे 5 लिहायचे. हातचे किती आले? तर 7. सॉरी बाकी किती उरली? तर 7. बरोबर आहे. मग आता काय करायचे? 6चा वर्ग 36. 36 अधिक 7 बरोबर किती होतात पहा? 40 आणि 3 43. ठीक आहे. हे निघालं उत्तर 4356. कशाचं? 66चं. ओके. आता खूप मोठी संख्या आहे, पण घाबरायचं कारण नाही, कारण याच ट्रिकने आपल्याला काय करायचंय? याचा पण वर्ग काढायचा. कशाचा? 105चा. चला तर तिथं मी लिहित नाही, इथं लिहितो 105चा वर्ग. ठीक आहे.
पहा 105चा वर्ग म्हणजे आपल्याला जागा पुरेल तुम्हाला लक्षात येईल. 105चा वर्ग काढताना 5 5 25, 25ला 5चे हातचे आले 2. मग काय करणार 10 गुणिले 5 50. 50 ची दुप्पट किती होते 100. बराबर पहिला तुझा नंबर. चला तर 100 अधिक 2 बरोबर किती झाले 102. आता 102 लिहिणार का नाही 102चा मी 2 लिहिणार. परत इथं किती आले 10 बाकी राहिले. मग आता काय करायचंय त्या 10चा वर्ग काढायचा आहे. काय काढायचा आहे 10चा वर्ग किती 100. मग 100 अधिक 10 बरोबर 110. मी इथं लिहिणार मी 110. हे तुझं निघालं उत्तर. आणि तुला जर ही ट्रिक समजली असेल भावा तर व्हिडिओला लाईक कर, शेअर कर आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. बेल आयकॉन पर दाब. असा व्हिडिओ अशी ट्रिक जर आली तर तुझ्यापर्यंत पहिले पोहोचली पाहिजे. ठीक आहे पालकांनो तुम्हाला पण विनंती विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस घ्या. प्रॅक्टिस जोपर्यंत विद्यार्थी करत नाहीत तोपर्यंत या ट्रिक समजणार नाहीत आणि या ट्रिक त्यांना परीक्षेमध्ये 100% काम येतील. कारण वेळ वाचणार आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटलं की वेळ खूप महत्वाची असते आणि यासाठी काम येतात. तर तुमच्यासाठी एक प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला देतो 77चा वर्ग आहे का. चला 77 चा वर्ग या ट्रिकने काढायचंय मला पाठवायचंय कमेंटमध्ये. तेव्हाच मी पुढची अशी भन्नाट एक ट्रिक घेऊन येणार आहे. ठीक आहे आणि पाठीमागले पण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे व्हिडिओ आपले एकमेकांवरती डिपेंड आहेत. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं आता 99 पाड्याचा व्हिडिओ का पाहायचा हे सांगतो. इथं तुमचा होमवर्क झाला. उदाहरणार्थ आता पाड्याचं सांगतो तुम्हाला. उदाहरण समजा मी 99 घेतले 99चा वर्ग काढायचा. मग आता इथं पाडा कसा कमी येणार सोपं आहे. आता आपल्याला काय करायचंय 99 गुणिले 99 करू समजा उदाहरणार्थ बरोबर आहे. मग आता 99 गुणिले 9 मग 99चा पाडा पण माहिती आहे तुम्हाला काय होतं 99 891 असं होतं बरोबर आहे. ठीक आहे आता 899 गुणिले 9 किती 891 बरोबर आहे. मग आपण मी इथं 1 लिहिणार बरोबर आहे. मग इथं किती आले 89 राहिले बरोबर आहे. मग परत 99 गुणिले 9 किती येणार तर 891 येणार. पण आता 891 आपल्याला लिहायचं का तर नाही 891 अधिक काय करायचं आपल्याला 89 बरोबर आहे. आलं लक्षात 9 1 10 शिले शून्याचा हात आला 1 9 9 म्हणजे हे 8 अधिक 9 1 9 9 9 18 18 शिला 8चा हात आला 1 981 980 हा एक तर ऑलरेडी आपण घेतलेला होता. हे निघलं उत्तर 98 कुठे गेलं 9801 आलं. म्हणजे पाड्यानं पण आपण काढू शकतो. आणि हो मित्रा जर समजलं नसेल कन्फ्युज झाला असेल जर लक्षात येत नसेल तर आपले पाड्याचे 2 व्हिडिओ पाडा कोणताही पाडा 1000 पर्यंत पाडा बनवू शकतो मी सांगितलेले. त्याच पाड्याने ही ट्रिक काढलेली. हे नसेल समजलं काळजी करू नको. ही ट्रिक तुझ्यासाठी आहे. आणि ही जरी समजली नसेल तर पाड्याची ट्रिक पहा किंवा पाड्याचा व्हिडिओ पहा. एकमेकावरती डिपेंड आहे. प्रॅक्टिस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही. ठीक आहे अशाच भन्नाट ट्रिकसह अशाच एखाद्या व्हिडिओसह मी येईल. फक्त मला कमेंट करून सांगा. हा होमवर्क दिलेला आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.